खूप दिवसांची इच्छा होती, की या समूहात ध्यानामुळे काय मिळाले यावर बोलावे. नमस्कार. एम-एस-सी करताना एकदा कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी पूर्ण साडी नेसून गेले होते. तेव्हा आमच्या मॅडमने मला म्हटले, "तू व्हाईट एंजल दिसतेस." खूप छान वाटले मला. पण एंजल्स म्हणजे काय हे कुठे पूर्ण माहीत होतं. आज 40 वर्षांनी ऋताताई, अनघाताईंशी संपर्क आला व एंजल्स म्हणजे देवदूतांना भेटल्याचा आनंद झाला. एकही दिवस न चुकता होणारे ध्यान. या ध्यान ग्रुपमध्ये मी 3 वर्ष सातत्याने ध्यान करीत आहे. ध्यानातून काय मिळाले? मनाची अपार शांती, अंतःकरणात एक पवित्र आल्हाददायक अनुभूती, ईश्वराच्या जवळ जाण्याचा एक उत्तम मार्ग सापडल्याचा अपूर्व आनंद, विचारांची प्रगल्भता, एनर्जीचा खेळ काही अंशी समजायला लागलाय. याचे समाधान, आणखी बरेच काही. ऋताताईंचे सगुण ध्यान, अनघाताईंचे निर्गुण ध्यान, ध्यानाच्या अत्युच्च पातळीवर जायला मदत करतात. ताईंनी घेतलेली वैदेही क्रिया, तेजोवलय क्रिया, पवनसुत क्रिया, डोळ्यांसाठी घेतलेली नेत्रांजन क्रिया, या सर्व क्रिया याचे तर त्या तर अद्भुतच होत्या आणि त्याचे फायदे पण अद्भुत होते. ध्यानाचे शारीरिक पातळीवरचे फायदे तर अगणित आहेत. अनेक व्याधी जसे गुडघेदुखी, पाठदुखी हे तर ध्यान झाल्यावर आठवतच नाही. स्नायूंची लवचिकता वाढल्याची जाणीव. माहीत नाही, पण आपण सगळे कोणत्यातरी अदृश्य धाग्यांनी जोडलेले आहोत. त्यामुळे साधकांच्या व्यथा न सांगताच ऋताताई, अनघाताईंमार्फत ताईंपर्यंत त्या पोहोचतात व त्यावर उपचार नकळतपणे ध्यानामार्फत होतात. ध्यानातील अनुभवांवर स्वतःचा विश्वास बसत नाही. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की मी ध्यान मार्गात जाऊन प्रगती करू शकेल. एकदा ऋताताईंना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. आम्हाला भेटून त्यांना झालेला आनंद अवर्णनीय आहे. ती आमची पहिली झालेली प्रत्यक्ष भेट कायम स्मरणात राहील. मला प्रकर्षाने जाणवला तो साधनेने आलेला हातातील त्यांचा मृदूपणा. कोणतीही गोष्ट 100% द्यायची त्यांची धडपड, आत्मीयता अनुभवण्यासारखी आहे. ध्यानाबरोबर मिळणारी सर्वज्ञता म्हणजे सर्व काही जाणून घेण्याची स्थितीची संधी व अथांग ज्ञान कुठेही मिळणार नाही. संत वाङ्मयाबद्दलचे अनभि संत वाङ्मयाबद्दल अनभिज्ञ असलेल्या मला या समूहामुळे संत वाङ्मयाची आवड निर्माण झाली आहे. आम्हा साधकांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याची ताईंची खटपट खरोखरच कौतुकास्पद आहे. मग मुलांचे प्रश्न असोत, शिक्षणातील अडचणी असोत, मालमत्तांचे प्रश्न, घरातील नातेसंबंधांचे प्रश्न, नोकरीतील अडचणी, अशा अनेक प्रश्नांबद्दल मार्गदर्शन ताई सहजपणे करतात. वयाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. वडिलांची 3 पिढ्या अडकलेल्या मालमत्तेचा प्रश्न ताईंनी सहज सोडवला. अतिशय निस्वार्थ भावनेने, सातत्याने, अपार श्रद्धेने हा उपक्रम अनघाताई व ऋताताई अविरतपणे चालवत आहेत. या सेवेमुळे आम्हा साधकांच्या जीवनात शांती, श्रद्धा, संयम आणि आत्मिक बळ निर्माण होत आहे. समोरच्याला सहजपणे माफ करायला व क्षमा मागायची सवय होत आहे. अशा पवित्र मार्गावर आम्हाला चालायला प्रेरणा देणाऱ्या दोन्ही ताईंना मनःपूर्वक धन्यवाद. मला या ग्रुपमध्ये यायला कारणीभूत असलेल्या सुभेदार ताईंचे पण धन्यवाद. ताईंच्या या अनमोल सेवेसाठी आम्ही ऋताताईंचे, अनघाताईंचे सदैव ऋणी आहोत व त्यांचे हे कार्य अखंडपणे, अविरतपणे सुरू राहो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी, एक दिन आप यूं ही हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे, मैंने सोचा न था. मला बोलायला संधी दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.